ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी. प्रकरण 25. सेतू. समुद्राकडे पाहून रामाने विचारलं, हा पार करण्याची काय योजना आहे, कसा करावा? पुष्कळ वानरांनी वेगवेगळ्या प्रकारे साधनं सुचवली. शेवटी बिभीषण आपल्या जागेवरून उठला आणि रामाला म्हणाला, स्वामी, समुद्राची उत्पत्ती आपले पूर्वज सगर आणि त्यांचे पुत्र यांनी केली. हा आपला वंशाचा गुरु आहे. जर आपण हा ओलांडायचा निश्चय केला तरच वानरांना सहज पलीकडे जाता येईल. एवढ्यात रावणाने पाठवलेला दूत बिभीषणाने पाहिला आणि वानरांनी त्याला पकडून आपल्या राजा सुग्रीवापुढे उभं केलं. सुग्रीवाने आज्ञा केली की त्याचे अवयव कापा. आज्ञापालनाची तयारी वानरांनी केली तेव्हा त्या माणसाने हंबरडा फोडला. तो कळवळून ओरडला, वानरानो, मी रामाची शपथ घेतो, माझे नाक कान कापू नका. त्याचं दिनवाणं रडणं लक्ष्मणाने ऐकलं. त्याने त्या राक्षसाला त्याच्यासमोर आणायला सांगितलं. तो त्याच्याशी हळूवारपणे बोलला आणि रावणाने पाठवलेल्या दूताचा छळ केल्याबद्दल तो वानरांना रागे भरला. त्याने एक पत्र लिहिलं आणि ते दूताच्या हाती ठेवीत म्हणाला, हे पत्र रावणाला दे आणि मी जे शब्द आत्ता उच्चारतोय ते तसेच त्याला सांग. हे राक्षस वंशाच्या भाग्यसंहारका, निदान आज तरी तुझे विचार बदल आणि रामाच्या पाया पड. राम तुला क्षमा करेल. स्वतःच्या कपटांना आधार देण्यासाठी राक्षस जमातीचा संपूर्ण नाश करू नकोस. जवळ येऊन ठेपलेला मृत्यू टाळण्यासाठी याहून दुसरा मार्ग आता शिल्लक राहिला नाही, हे लक्षात ठेव. या निष्ठुर आणि कडक इशाऱ्यासह त्या दूताला त्याच्या राजाकडे पाठवून दिलं. तो राक्षसदूत प्राणदान मिळाल्याच्या आनंदात ओरडला, प्रभू रामचंद्रांचा विजय असो, आणि आपल्या घराचा रस्ता धरण्याआधी रामाच्या पायावर त्याने मस्तक नमवलं. रावणाच्या दरबारात त्याने घडलेल्या घटना सांगितल्या आणि अनावर आनंदाच्या भरात तो रामाच्या राजबिंड्या सौंदर्याचं वर्णन करू लागला. त्याने रावणाला लक्ष्मणाने दिलेलं पत्र दिलं. रावणाने बिभीषणाची माहिती विचारली आणि त्याचं कसं चाललंय याची चौकशी केली. रावण म्हणाला, धिक्कार असो त्याचा, लवकरच तो मृत्युमुखी पडेल. या धान्याच्या कोठारात लागलेली कीड होता तो. लंका सोडून तो माझ्या शत्रूंना जाऊन मिळाला. मरेपर्यंत दुर्दैव त्याचा पिच्छा सोडणार नाही. तो दूताकडे वळून म्हणाला, या वेशात तू त्यांच्या छावणीत गेला होतास. आपल्या सैन्य शक्तीचं आणि आपल्या वज्रकठोर निश्चयाचं वर्णन तू केलंस की नाही? त्यांच्या सामुग्रीची आणि क्षमतेची तुला कळालेली माहिती सांग. दूत शुक सिंहासनापुढे हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, स्वामी, माझ्यावर कृपा करा आणि मी जे सांगतो ते शांतपणे आणि क्षमाशील होऊन ऐका. ज्या क्षणी तुमच्या भावाने रामाशी मैत्री संबंध प्रस्थापित केले त्या क्षणी रामाने त्याला लंकेचा राजा म्हणून घोषित केलं आहे. आपला दूत म्हणून मी तिथे हिंडतो आहे हे लक्षात आल्यावर वानरगणांनी मला पकडलं आणि माझा पुष्कळ तऱ्हेने छळ केला. मी रामाची शपथ घेतली आणि त्याच्या मदतीची प्रार्थना केली, म्हणून त्यांनी मला माझे नाक कान शाबूत ठेवून सुखरूप परत यायला परवानगी दिली. मला 1000 जिव्हा जरी असत्या तरी त्या वानर सैन्याचं वर्णन मी करू शकणार नाही. काय महान पराक्रमी योद्धे आहेत ते. वेगवेगळ्या रंगाचे, सर्व वयाचे आणि अधिकाराचे, प्रचंड आकार आणि शक्ती असलेले वानर त्यांच्यात आहेत. त्यांच्याकडे पाहिलं तरी हृदयात धडकी भरते. एवढंच काय, पण मनातल्या मनात त्यांचं चित्र जरी डोळ्यासमोर आणलं, त्यांच्याबद्दल विचार केला तरी हृदय धडधडायला लागतं. ज्या एका वानराने तुमच्या पुत्राला मारलं आणि नगराची राख रांगोळी केली, त्याच्या शक्तीची कल्पना करा. हे सर्व केवळ रामाच्याच अजेय पराक्रमाचे प्रतिध्वनी आणि प्रतिबिंब आहे. त्यांच्यातील लहानात लहान वानर या रामशक्तीपुढे भयानक प्रचंड होतो. वेगवेगळ्या नावाचे वानर योद्धे तिथे आहेत आणि प्रत्येक वानर कित्येक हत्तींच्या कळपांची शक्ती एकवटल्याप्रमाणे शक्तिमान आहे. द्विविद, मैंद, नील, नळ, अंगद, विकट, दधिमुख, केसरी, कुमुद, दज, गवाक्ष, जांबवान हे त्यांचे सेनापती आहेत. त्यांच्यातील प्रत्येक जण त्यांचा राजा सुग्रीवा इतका शक्तिमान आणि युद्धकलेत प्रवीण आहे. असे शेकडो हजारो वानर योद्धे तितकेच शक्तिमान आहेत.
त्यांचं सैन्य अगणित आहे. त्यांचा राग आणि भयानकता तर एवढी आहे की जणू वाळलेलं गवत असावं तसं ते स्वर्ग, पृथ्वी, पाताळाचा नाश करतील. स्वामी, त्यांचं सैन्य 18 पद्म आहे असं मी ऐकलं आहे आणि प्रत्येक पद्म वानरांचा एक शूर सेनापती आहे. सम्राट, त्यांच्यातील लहानात लहान वानरापासनं सर्व श्रेष्ठ वानरयूथपतीपैकी कुणालाच विजयाविषयी शंका वाटत नाही आणि आक्रमणाच्या पूर्वसंध्येला लवमात्र घबराट झालेला एकही मला आढळला नाही. या नगराचा विध्वंस करण्यासाठी त्यांचे बाहू स्फुरण पावत आहेत. रामाच्या एका इशाऱ्याचीच ते वाट पाहत आहेत. आत्तापर्यंत तो इशारा झाला नाही एवढंच. सागर मानतो की नाही आणि त्यांना रस्ता होतो की नाही कोण जाणे, पण त्यावर दगडांचा पूल बांधून रस्ता तयार करायचा आणि त्यांच्या साहसात यश मिळवण्याचं त्यांनी निश्चित केलं आहे. ते दात दाखवतात आणि दात ओठ खाऊन गर्वाने म्हणतात की ते रावणाला पिळून काढतील आणि केवळ एक मांसाचा गोळा बनवतील. जे कोणी त्यांच्या या आव्हानात्मक आरोळ्या आणि आनंदाच्या गर्जना ऐकतात त्या सर्वांच्याच मनात भीतीचा संचार होतो. ऐकू येण्याच्या कक्षेत कोणी रावणाचं नावही ऐकलं तरी त्यांना एवढा राग येतो की रावणाविषयीचा तिरस्कार व्यक्त करण्यासाठी ते मुळासकट प्रचंड वृक्ष उपटून काढतात आणि शस्त्र परजल्याप्रमाणे फिरवतात. या नगराला गिळंकृत करण्याच्या उत्साहात ते डुलतात आणि हिंदोळतात, उसळ्या मारतात, ओरडतात. त्यांच्यात तितकीच पराक्रमी अस्वलही आहेत आणि या सर्वावर ताण म्हणजे त्यांच्याकडे राम त्यांचा नेता म्हणून आहे, जो लाखो मृत्यू देवतांवर विजय प्राप्त करू शकेल. हजारो तोंडांचे आणि जिव्हांचे लाखो शेषनाग जरी एकत्र झाले तरी रामाच्या पराक्रमाचं आणि त्याच्या युद्धकौशल्याचं योग्य रीतीने वर्णन करू शकणार नाहीत. त्याच्या धनुष्यातून निघालेल्या एका बाणाने तो महासागरही आटवू शकेल. हेराने दिलेल्या हकीकतीवरील रावणाची प्रतिक्रिया म्हणजे केवळ एक क्षुब्ध गडगडाटी हसणं होतं. तो म्हणाला, धिक्कार असो तुझा. त्याच्या भोवती जमलेल्या माकडांच्या बडबडी ऐकून आणि त्या भित्रट बिभीषणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊन तू सुद्धा त्या मूर्खाची इतकी स्तुती करतोस. निव्वळ माकडं असलेल्यांच्या पराक्रमाची आणि शक्तीची एवढी तारीफ करणं मूर्खपणाचं आहे. पुरे, बस झालं. काय माकडं एवढी शक्तिमान असू शकतील? फार पूर्वी या सुग्रीवाच्या शक्तीविषयी मी पुष्कळ ऐकलं आहे आणि आता त्याचा मंत्री बनलेला हा नामर्द बिभीषण काय करू शकेल? तो काय रामाच्या संपत्तीत, विजयात किंवा साधनात भर टाकू शकेल? रावण दाखवत असलेल्या अक्कल हुशारीच्या अभावाबद्दल दूत मनातल्या मनात रडण्या आणि कुढण्याशिवाय काही करू शकत नव्हता. तो आज्ञाधारकपणे हात जोडून शांत उभा राहिला. मग लक्ष्मणाने पाठवलेला खलिता रावणाने उघडून वाचला आणि वाचून झाल्यावर त्याच्या मंत्र्याकडे दिला. तो म्हणाला, तू म्हणजे त्या तित्तीर पक्षासारखा घाबरला आहेस. पक्षाला वाटतं की आकाश त्याच्या पिलांवर कोसळेल. बिचारा पक्षी आपलं डोकं त्या पिल्लांना झाकण्यासाठी त्यांच्यावर धरतो. आकाश कधी खाली पडून पक्षांना मारू शकतं का? हे तापसी, हे धार्मिक विधीत अडकलेले पुरोहित जे मला आपल्या वाणीच्या वर्षावाने भिववू पाहत आहेत ते काय यशस्वी होतील? दूत शुकाने काही काळ रावणाचीही बढाई ऐकली. मग मध्येच त्याला अडवत म्हणाला, महाराज, मी आत्ता जे म्हणालो ते पूर्ण सत्य आहे. त्या पत्रात जे लिहिलं आहे ते नीट आणि काळजीपूर्वक, शांतपणे आणि अहंकार बाजूला ठेवून वाचा. ऐका, आपण जो तिरस्कार वाढवला आहे तो सोडा. राम अंतःकरणाने अतिशय मृदू, दयाळू आहे. तो त्रैलोक्याचा स्वामी आहे. तुम्ही फक्त त्याच्यासमोर शरणागत होऊन गेलात तरी तो आपल्या संरक्षणाखाली तुम्हाला ठेवेल आणि सर्व त्रासांपासून तुम्हाला वाचवेल. तो तुमचे सर्व गुन्हे माफ करेल. सीता त्याच्या चरणापाशी ठेवा. माझ्या विनंतीकडे लक्ष द्या. त्या दूताने अशा प्रकारे रावणाला सर्वनाशापासून वाचवण्यासाठी खूप प्रकारे विनवलं. शुक आपल्या भावना आणि प्रार्थना अशा तऱ्हेने व्यक्त करत असताना रावणाचे डोळे रागाने आणि शरमेने लाल झाले. दूताला विरोध करत तो गरजला, काय, तू मला एखादा गुन्हेगार समजतोस? मूर्खा, त्या अरण्यात हुंदडणाऱ्या बालकांसमोर जाऊन त्यांच्या पायाशी शरण जाण्यासाठी तुला पाठवलं होतं. धार्ष्ट्य आणि उद्धटपणालाही काही मर्यादा असतात. असं म्हणून तो आपल्या सिंहासनावरनं उठला आणि दूताला लाथ मारून दरबारातनं हुसकावून लावलं. तो राक्षस शुक रामाच्या छावणीत गेला
आणि आश्रय मागू लागला. पण तो परत त्यांच्यात आलेला पाहून वानरांना सूड घ्यावासा वाटला. तथापि त्यांनी स्वतःला आवरलं आणि ते रामाच्या आज्ञेची वाट पाहू लागले. सुग्रीवाने शुकाला रामापुढे उभं केलं. शुकाने रामाला प्रणिपात केला आणि सविस्तर सर्व कहाणी आणि दुर्दैव सांगितलं. त्याने प्रार्थना केली की बिभीषणाचा जसा स्वीकार केला तसाच त्याचाही स्वीकार करावा आणि त्याला संरक्षण द्यावं. दयेची साक्षात मूर्ती अशा रामाने वानर नेत्यांना आपल्याकडे बोलावून सांगितलं की त्यांनी या नवीन बांधवांचं शुकाचं स्वागत करावं. शुकही कृतज्ञतेने म्हणाला की त्याचं जीवन सार्थक झालं. मग रामाने आपला धनुष्यबाण आणायला सांगितलं. जेव्हा त्याने तो आणला तेव्हा राम म्हणाला, गर्विष्ठ माणसं दयेला, खोडसाळ क्रूर माणसं मृदुतेला, स्वभावतः कंजूष माणसं नीतिशिक्षणाला, अहंकारी माणसं उपदेशाला पात्र नसतात. लोभी माणसं त्यागावर भर दिला तरी त्यापासून फायदा करून घेऊ शकत नाहीत. क्रोधाविष्ट माणसं शांत राहण्याचा सल्ला द्यायला, कामासक्त माणसं शास्त्राभ्यास करायला, खारी जमीन बीज पेरायला पात्र नसतात. त्याचप्रमाणे हा महासागर जो मृदुल विनंत्याने ऐकत नाही तो दयेला पात्र नाही. असं म्हणून त्याने एक बाण धनुष्याला जोडला. हे पाहून सागराची काय स्थिती होईल या विचाराने लक्ष्मणाला भय वाटलं. नुसता बाण सोडण्याची तयारी करत असताना सागर गरम झाला. जलचर तडफडू लागले. जणू घाबरल्याप्रमाणे लाटा गरजू लागल्या. लाटा मागून लाटा रामाच्या पायाशी लोळण घेऊ लागल्या. जणू त्या दयेची भीक मागत होत्या. त्यावेळी आकाशवाणी व्हावी तसा आवाज ऐकू आला. स्वामी, आपल्या सैन्यात नल नील नावाचे 2 सेनापती आहेत. त्यांना एका ऋषींनी शाप दिला होता. तो शाप आता आशीर्वादात्मक उपयोगी पडू शकेल. ऐका, ती गोष्ट आता सांगता येईल. सागराने स्वतःच रामाला त्या घोर प्रसंगाचा तपशील सांगितला. एका नदीकिनारी पर्णकुटीतून अनेक साधक राहत होते. लहान असताना हे दोघे आश्रमात शिरत. जेव्हा ऋषी समाधीत असत तेव्हा हे दोघे त्यांचे पूजेतील पवित्र शाळीग्राम उचलून नदीच्या पाण्यात फेकत. ऋषींना पवित्र वस्तूंचा अनादर केल्याबद्दल राग आला आणि या दोघांना त्यांनी असा शाप दिला, मुलांनो, तुम्ही पाण्यात फेकलात त्या सर्व वस्तू पाण्यात न बुडत उलट तरंगत राहोत आणि पूर येऊन पाणी वेगाने वाहिलं तरी ज्या ठिकाणी तुम्ही त्या टाकल्या तिथेच त्या राहोत. म्हणून ते जो दगड फेकतील तो त्याच जागी तरंगत राहील. प्रत्येक दगडावर तुझं नाव लिहिलेलं असू दे. तुझं नाव अतिशय हलकं आहे, मुळीच जड नाही. अशा रीतीने मोठी पर्वतशिखरं जरी पाण्यात फेकली तरी ती तरंगतील आणि सेतू बांधला जाईल. मी सुद्धा माझ्याकडून मदत करेन, कारण जेव्हा सत्याचा शोध घेण्याची धडपड चालू असते तेव्हा निसर्गही साधकाला सहाय्यभूत होतो. रामाने ठरवलं की धनुष्याला लावलेला बाण समुद्रावर सोडायचा नाही. पण त्याचा बाण एकदा धनुष्यावर चढवला की त्याने लक्ष गाठलंच पाहिजे. म्हणून रामाने तो बाण दूरवरच्या जंगलात सोडला आणि त्याच्या परिणामाने तो भाग ओसाड झाला. रामाने मंत्र्यांना बोलावलं आणि त्यांना समुद्रावर सेतू बांधायला सांगितलं. हनुमान म्हणाला, स्वामी, या भवसागरातून पार जायला आपल्या नामस्मरणाचा पूलच सहाय्यभूत होईल. त्याच्यापेक्षा कोणता सेतू अधिक मजबूत आणि सुरक्षित असेल? वृद्ध सेनापती जांबवान म्हणाला, स्वामी, भडकत्या अग्निज्वालेप्रमाणे असलेली आपली शक्ती या प्रचंड पाण्याला सुकवू शकेल. आता रावणाबरोबर आणि रावणाच्या सैन्याबरोबर होणाऱ्या आगामी युद्धात विधवा झालेल्या लंकेतील स्त्रियांच्या अश्रूंनी तो नक्कीच परत तुडुंब भरेल. या साध्या सरळ मनाच्या स्वामीनिष्ठ आणि पराक्रमी भक्तांच्या प्रामाणिक भक्तीवर राम मंद हसला. नल आणि नील यांनी जो शाप बालपणी ओढवून घेतला होता त्याचा आत्ता वापर करता येण्यासंबंधी त्या अदृश्य स्थानातून दिलेल्या आश्वासनाची जांबवानाने त्यांना आठवण करून दिली. ते स्थान दुसरं कोणतं नसून प्रत्यक्ष सागरच होता. त्याने नल आणि नील दोघांना सांगितलं की त्यांनी रामाला अंतःकरणात स्थापन करून टेकड्या, टेकडी, पर्वत, दगड पाण्यात टाकावेत. या मार्गदर्शनासरशी वानरवीर सर्व दिशांना धावले आणि आपल्या पाठीवरून जणू खेळातले चेंडू आणावेत त्या सहजतेने संपूर्ण टेकड्या आणायला सुरुवात केली. ते सर्व एक लांबच लांब ओळ करून उभे राहिले आणि एकाच्या खांद्यावरून दुसऱ्याच्या खांद्यावर टेकड्या, शिलाखंड देऊ लागले. याबरोबरच ते मोठ्याने रामनामही घेत राहिले.
अधूनमधून ते मोठी मोठी झाडंही उपटून सेतुबंधनाच्या जागी पाठवत जिथे नल आणि नील रामाचं नाव घेत त्या वस्तू पाण्यात फेकत. तो संपूर्ण दिवस ते अजिबात विश्रांती अथवा अन्नपाण्याचा विचारही न करता राहिले. एका दिवसात त्यांनी 14 योजनं लांबीचा सेतू तयार केला. रात्रीची छान विश्रांती घेऊन झाल्यावर ब्राह्ममुहूर्तावर ते सगळे उठले आणि कामाला सुरुवात केली. प्रभू श्रीरामचंद्रांचा विजय असो अशा घोषणा देत होते ते. आणि त्या प्रदेशाच्या कानाकोपऱ्यात पर्वत आणि टेकड्या शोधत ते त्वरेने गेले. त्या घेऊन ते किनाऱ्यावर आले आणि नलनीलाच्या उपयोगासाठी त्यांनी त्यांची रास रचली. दुसऱ्या दिवशी आणखी 20 योजनं लांबीचा पूल बांधला गेला. तिसऱ्या दिवशी आणखी 21 योजनं पूल तयार झाला. चौथ्या दिवसाने पुढील 22 योजनं लांबीचा पूल पाहिला. तर 5व्या दिवशी आणखी 23 योजनं पूल बांधून त्यांनी आणखी एक निकराचा प्रयत्न यशस्वी करून 100 योजनांचा सेतू पूर्ण केला. अशा तऱ्हेने रामाचं कार्य साध्य करण्यासाठी रामानेच नेमून दिलेलं काम नलनीलाने दमणुकीची किंवा विश्रांतीची पर्वा न करता पूर्ण केलं. त्यांनी रामासमोर जाऊन सांगितलं की ज्यांनी कार्यात सहभाग घेतला त्या सर्वांसमोर रामाचीच मूर्ती आणि मुखी रामाचंच नाव असल्यामुळे हे काम पूर्ण करण्यात ते यशस्वी झालेत. सुग्रीवाकरवी रामाला निरोप दिला गेला की त्याने संकल्प केलेला 100 योजनं लांबीचा पूल आता वापरायला योग्य असा तयार झाला आहे. इतक्या कमी काळात आणि इतकं चांगलं काम केलेल्या वानरांची ही कर्तव्यपरायणता पाहून राम लक्ष्मणाला आनंद झाला. रामाने सुग्रीवाला सांगितलं की जे जे वानर जिथून कुठून टेकड्या आणत असतील त्यांनी त्या जिथे उभे आहेत त्या ठिकाणीच ठेवून तिथेच थोडी विश्रांती घ्यावी आणि मग ठाण्यावर यावं असा निरोप रांगेतील सर्व वानरांना कळवावा. सेतूसाठी एका खांद्यावरून दुसऱ्याच्या खांद्यावर शिलाखंड आणि पर्वत शिखरं घेऊन येणाऱ्या वानरांच्या ओळीने सुग्रीवाने हा निरोप पोचवला. त्यावेळी पार उत्तरेकडून हनुमान एक टेकडी आणत होता. त्याने जेव्हा रामाचा हा निरोप ऐकला त्यावेळी तो वृंदावनाच्या जवळ होता. त्याने तिथेच ती टेकडी ठेवली. त्या पडलेल्या गिरीशिखराचा हंबरडा ऐकून त्याला आश्चर्य वाटलं. ते गिरीशिखर रडू लागलं. अरे रे, रामाच्या कामी येण्याची संधी मी गमावली. कोणत्याही प्रकाराने त्याचं सांत्वन होईना. जेव्हा हनुमानाने त्याच्या दशेचं वर्णन रामाला सांगितलं तेव्हा राम कौतुकाने हसला. तो म्हणाला, तर पर्वतही या कामात भाग घ्यायला उत्सुक दिसतात. त्यांच्या उत्साहाने तो आनंदित झाला. त्याने हनुमानाला सांगितलं, लवकर जा. त्याला सांग की येणाऱ्या द्वापरयुगात मी त्याला माझ्या हातावर 7 दिवस आणि 7 रात्री धरेन. हे ऐकून ते पर्वतशिखर आनंदित होईल. परमेश्वराने त्रेतायुगात दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी हाताने उचललेला हाच तो गोवर्धन पर्वत. 5व्या दिवशी समुद्र किनाऱ्यावर बसून जेव्हा रामाने सेतूचं निरीक्षण केलं तेव्हा रामाला आनंद झाला. तो म्हणाला, वानरांनो, सेवा कार्यातील तुमची भक्ती आणि कौशल्य अवर्णनीय आहे. तुमच्या या अर्पण भावनेनेच तुम्ही मला जिंकलत. त्यावेळी बिभीषण रामासमोर आला आणि म्हणाला, स्वामी, आपण उद्याच लंकेत प्रवेश केला पाहिजे, म्हणून माझी एक विनंती आहे तुम्हाला. राम म्हणाला, काय विनंती आहे, मला सांग. बिभीषण सांगू लागला, रावण कट्टर शिवभक्त आहे. परमेश्वराच्या त्या रूपावर त्याची निस्सीम भक्ती आहे. तरी मला खात्री आहे की तो आपल्या हातून मारला जाईल. आपल्याला मी अशी प्रार्थना करतो की लंकेला प्रस्थान करण्याच्या या संध्याकाळी या पुलावरून लंकेत प्रवेश करण्याच्या आधी त्याच्या शिवभक्तीचं स्मारक म्हणून तुम्ही इथे एका शिवलिंगाची स्थापना करावी. म्हणजे पुढे येणाऱ्या शतकातून लोक जेव्हा या मार्गे लंकेत प्रवेश करतील तेव्हा ते शिवलिंगाची पूजा करू शकतील आणि त्यांना या घटनांची आठवण होईल. असा अनुभव त्यांना नक्कीच भाग्याचा ठरेल. ते रामलिंगेश्वर, रामाने प्रतिष्ठापना केलेलं लिंग म्हणून त्याची खूप स्तुती करतील. काळाच्या ओघात कधी सेतू वाहून गेला किंवा त्याची मोडतोड जरी झाली तरी पुढील पिढ्या या इथे पूजिल्या गेलेल्या मूर्तीमुळे या ठिकाणाला ओळखतील. या सूचनेने रामाला आनंद झाला. तो म्हणाला, मी तुझी इच्छा पूर्ण करेन. तू लंकेचा भावी राजा आहेस आणि तुला खुश करण्यासाठी तुझ्या इच्छांची परिपूर्ती करायला काहीही करावं लागलं तरी ते करायला मी तयार आहे. यावर सुग्रीवाने शिवलिंगाची स्थापना करण्यासाठी जी काही सामुग्री हवी होती ती आणायला वानरांना आज्ञा केली. खुद्द हनुमानालाच पाठवून त्याने सुंदर आकर्षक शिवलिंग आणवलं. रामाने लिंगाला समुद्रजलाने विधियुक्त अभिषेक केला
आणि त्यामध्ये सामर्थ्य आणि कृपा यांचं आवाहन केलं. रामाच्या शब्दातच मंत्राचं सामर्थ्य असल्याने लिंगात पावित्र्य आणण्यासाठी इतर काही करण्याची गरजच नव्हती. वानरांनीही ऋचा म्हटल्या आणि त्यांच्या हर्षनिर्भर गर्जनांचा प्रतिध्वनी आकाशातूनच आला. सभोवतालच्या वानरगणांच्या जय जयकाराच्या गर्जनात लक्ष्मण आणि सुग्रीवाने लिंग योग्य जागी बसवण्यात आणि प्राणप्रतिष्ठा विधी पूर्ण करण्यात रामाला मदत केली. मग वानरांनी रामाचं रूप मनात आणि नाम जिभेवर ठेवून शिस्तबद्ध रचना करून त्या सेतूवरून चालायला सुरुवात केली. हा सगळा देखावाच अनुपमेय पवित्र दिसत होता. पुलावर उभं राहून दोन्ही बाजूनी उसळ्या मारणाऱ्या सागराकडे राम लक्ष्मणांनी पाहिलं. दयासिंधू रामाच्या दर्शनाने खालच्या जलसिंधूलाही उधाण आलं. रामाचं दर्शन घेण्यासाठी लाटा उसळू लागल्या. जलचरही पाण्यावर येऊन रामाच्या दर्शनाने आनंदित होऊन पाण्यात उड्या मारू लागले. पाण्यातच राहण्याचा आपला नैसर्गिक स्वभाव सोडून ते अधाशीपणे खूप वेळ रामाचं दिव्य दर्शन घेत राहिले. वानरांनी लंकेच्या तीरावर पुलाच्या दुसऱ्या लंकेच्या बाजूलाही छावणी तयार केली होती. त्यामुळे आघाडीचे सैनिक जेव्हा सेतूच्या उंच भागी पोचले तेव्हा ती बातमी वाऱ्यासारखी सर्व द्वीपावर पसरली. सावकाश मागून येणारे राम, लक्ष्मण, बिभीषण आणि सुग्रीव लंकेतील किल्ल्याच्या मुख्य द्वाराजवळ पोचले. रामाच्या आज्ञेनुसार वानरांनी झाडं उपटली, आनंदाने नाचून फळं खाल्ली आणि छोट्या मोठ्या फांद्या लंकेभोवतालच्या सुरक्षा भिंतीवरून नगरात फेकल्या. त्यांनी मोठे मोठे शिळाखंड भिंतीवरून भिरकावले आणि पलीकडील नगराच्या रस्त्यांवर टाकले. किल्ल्याबाहेर एकट्या दुकट्या राक्षसाला फिरताना पाहून त्यांनी पकडलं आणि त्यांनी त्याची चेष्टामस्करी केली आणि त्याला त्रास दिला. कधी मुंडी मुरगळण्याची भीती दाखवली. अशा माकड चेष्टांना आवरणं कठीण होतं. लवकरच शत्रू दारातच आल्याची बातमी रावणाला समजली. जरी 10 कंठ असले तरी इतरांशी बोलताना रावण सर्वसाधारणतः एकाचाच उपयोग करीत असे. पण आता तिरस्कार आणि रागाने तो 10ही कंठांनी गर्जना करू लागला. 10 कंठांनी असं ओरडणं हा अपशकुन आहे याचं त्याला स्मरण नव्हतं. फार पूर्वी त्याला असा शाप मिळाला होता की जेव्हा तो 10ही तोंडांनी बोलेल तेव्हा त्याचा अंत जवळ येईल. गर्जनेच्या काही क्षणातच त्याला या शापाची आठवण झाली आणि त्या वस्तुस्थितीने तो घाबरला. पण त्याने इतर कंठांवर ताबा ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याचा आवाज सर्व 10ही कंठातून येत राहिला. ज्या राक्षसांनी हा विचित्र प्रकार पाहिला त्यांनी तर्क केला की आता राम आणि त्याच्या वानर सैन्याने लंकेत प्रवेश केला आहे, त्या अर्थी रावणाचा शेवट निश्चितच जवळ ठेपला आहे. आपल्या बायका पोरात बसून आज नाही तर उद्या त्यांचं मरण नक्कीच आहे म्हणून ते शोक करू लागले. जो काही काळ वाट्याला आला आहे तेवढा तरी वेळ आनंदात आणि धांगडधिंगा करण्यात घालवायचा असं त्यांनी ठरवलं. विनाशकाले विपरीत बुद्धी अशी म्हणच आहे ना. शाप खरा ठरण्याची वेळ आली आहे हे माहीत होऊनही रावणाने या सावधानतेच्या सूचनेकडे लक्ष दिलं नाही आणि स्वतःच्या मनाची समजूत काढू लागला की काही वाईट घडणार नाही. तो आपल्या राणीवशात गेला कारण त्याला भीती वाटत होती की त्याच्या पडलेल्या चेहऱ्यावरून मंत्रीगणाला त्याला मिळालेल्या शापाची जाणीव झाली आहे हे कळेल. रावण स्वतः चिंता आणि काळजीत बुडाला. मी त्यांच्या तावडीत सापडलो तर ते माझ्या बहिणीप्रमाणे माझ्या 10ही तोंडांचे नाक कान कापतील का, की ते 10ही डोकीच उडवतील, या आशंका वारंवार त्याच्या मनात येऊ लागल्या. त्याने महाराणी मंदोदरीला महालात पाहिलं. रावणाची चिंता तिच्या नजरेतनं सुटली नाही. तिने त्याला सुयोग्य सल्ला देण्याचं ठरवलं. तिने आपल्या हातात त्याचे हात धरले आणि मृदू गोड आवाजात म्हणाली, स्वामी, कृपा करून माझं म्हणणं ऐका. राग सोडा. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. त्यावर नीट विचार करा. ज्यांना आपण आदर आणि भक्तीने जिंकू शकतो त्यांना विरोध करून किंवा तिरस्काराने जिंकण्याची योजना आखू नका. या परिस्थितीत आपण हुशारीने वागलं पाहिजे. अशा पवित्र व्यक्तींना विरोध करून आपलं काहीही चांगलं होणार नाही. रामाशी सामना करून तुम्हाला विजय मिळू शकणार नाही. काजवा सूर्याला जिंकू शकणार नाही. माझं ऐका. आता या क्षणाला तरी सीतेला सुरक्षित परत करा. रामाला नमस्कार करून क्षमा याचना करा. आपल्या आयुष्याचा नाश करू नका. लंकेचा विनाश आणि इथल्या बायका मुलांच्या आयुष्याची होळी करू नका. ईश्वरभक्ती आणि समर्पण भाव याविषयी तुमची ख्याती आहे. तिच्याशी हा लढण्याच्या निर्णयाचा आग्रह सुसंगत नाही. या भयानक निर्णयाला जर तुम्ही घट्ट धरून राहिलात
तर ज्याला आजवर तुम्ही प्रसन्न केलं आहे तो शिव देखील तुम्हाला नक्कीच सोडून देईल. फक्त सत्कर्मच भगवत कृपा संपादन करू शकतात. असल्या अत्यंत गर्हणीय कृत्यांना देव पारितोषिक कसं देईल आणि त्यांचं कौतुक कसं करेल. अशा प्रकारे मंदोदरी त्याचं वर्तन सुधारण्याचा आणि त्याला विनाशापासून वाचवण्याचा प्रयत्न करत खूप वेळ बोलत होती. स्वामी, मला आपण प्राणाप्रमाणेच प्रिय आहात. लक्ष द्या, राम कोणी सामान्य राजपुत्र नाही. मधु आणि कैटभाला ज्यांनी मारलं तोच हा प्रत्यक्ष नारायण आहे. यानेच हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूचा वध केला. हाच भगवंत आहे ज्याने सम्राट वालीला पायदळीत उडवलं. त्याने सहस्रबाहू कातरवीर्यार्जुनाचा अभिमान चूर केला. मग तुमच्या फक्त 20 हातांच्या बळाचा गर्व काय करावा. सर्व जग त्याची आराधना करतं. त्याचं रूप अत्यंत मंगलमय आहे. फार पूर्वी आपणच मला सांगितलं की ब्रह्मदेवाने असं सांगितलं की क्रूरता आणि दुष्टतेपासून पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी परमेश्वर रामरूपात अवतार घेईल. हे आपल्याला आठवत नाही का. हे सर्व माहीत असताना आपण हा मार्ग सोडत नाही आणि सत्य मानत नाही, हे कसं काय. पावित्र्याचं शिखर, सदाचरणी मंडळींचं शिरोभूषण, अतुलनीय सौंदर्यरत्न असलेल्या सीतेला रामाकडे परत पाठवा. मग आपण आपल्या मुलाला या प्रदेशाचा सम्राट बनवू आणि प्रत्यक्ष रामाच्या सान्निध्यात आपले उरलेले दिवस शांततेत आणि अत्यंत आनंदात घालवूया. आहा, तुमचा भाऊ किती भाग्यवान आहे. तो रामाच्या प्रेमळ कृपाछत्राखाली राहतोय. अजूनही उशीर झाला नाही. याच क्षणी लंकेच्या दारात आलेल्या रामाकडे धाव घ्या. क्षमायाचना करत पायावर डोकं ठेवा. हे सांगत असताना मंदोदरीच्या डोळ्यात अश्रू उभे होते. स्वतःच्या साम्राज्याचा, प्रजेचा आणि स्वकीर्तीचा बचाव करण्यासाठी वेळीच सावध होऊन योग्य ते उपाय ताबडतोब करण्याकरता त्याला विनवत तिने त्याच्या पायी लोळण घेतली. रावणाने तिला उठवलं आणि तिचे डोळे पुसले. तो म्हणाला, प्रिये, तू अशी अस्वस्थ का झाली आहेस. ही भीती, ही अधीरता कुठून आली. सर्व जगात माझ्याहून जास्त शक्तिमान कोणी नाही. या माझ्या बाहूंनी अष्टदिक्पालांचा मी पराभव केला. माझ्या जवळ यायला मृत्यूही धजत नाही. अशी घाबरू नकोस. माझ्या समोर सामर्थ्याची कल्पना नसल्याने तू दुर्बळ रामाची प्रशंसा करत आहेस. या शब्दासरशी त्याने तिला सोडलं आणि सभागृहात गेला आणि तत्परतेने सिंहासनावर जाऊन बसला. मंदोदरीने त्याच्या हालचाली पाहिल्या आणि त्याच्या विचारांचा कल जाणून ती स्वतःशीच म्हणाली, काय हा वेडेपणा. जे कोणी आपला खोटा अहंकार सोडत नाहीत त्यांची अटळपणे हीच दशा होणार. त्यांच्या मनात चांगल्या सल्ल्याला थाराच नसतो. माणसाला ताप आला की गोड वस्तूही कडवट लागते. त्याला आता अहंकाराचा विषारी ताप चढलाय म्हणून हा अमृतमय सल्ला जणू विष असल्याप्रमाणे त्याने नाकारलाय. यापेक्षा अधिक आता मी काय करू. भविष्यात लंकेच्या भाग्यात जी संकटं आणि दुःख लिहिली आहेत ते तिच्या नजरेसमोर उभं राहिलं. तिला वाटलं, हे दुःख पाहण्यापेक्षा आणि भोगण्यापेक्षा जीवनाचा अंत करणं बरं. जड अंतःकरणाने रामाचा विचार करत ती आपल्या दालनात गेली आणि पलंगावर पडली. मधल्या वेळात रावणाने मंत्रीगणांची तातडीची सभा बोलावली आणि अटळ युद्धाच्या तयारीला सुरुवात केली. तो म्हणाला, राक्षसांनो, ज्या माणसांनी, वानरांनी आणि जांबवंतांनी आपल्यावर आक्रमण केलं आहे ते आपल्या पोटासाठी घासा इतकेही नाहीत. धैर्य गमवू नका. मागे पुढे करू नका किंवा वाद घालू नका. युद्धात झोकून द्यायला तयार राहा. तो बरळला. पण प्रहस्त आपल्या जागेवरनं उठला आणि हात जोडून म्हणाला, राक्षसांनो, आपण योग्य मार्गाचा त्याग करता कामा नये. स्वामी, आपले हे मंत्री आपल्या इच्छेनुसार बोलतात, पण त्यामुळे आपल्याला यश मिळणार नाही. एक वानर समुद्र पार करून आपल्या नगरात आला आणि अनेक आश्चर्यकारक अचाट कृत्य करून गेला. त्यावेळी हे मंत्री आणि सैन्य त्याच्या विनाशकारी माकड चेष्टांना आळा घालू शकले नाहीत. आपण म्हणता की माकडं म्हणजे आपल्या पोटातील घास आहेत, पण मी विचारतो की तो एक वानर आला असताना ही पोटं कुठे गेली होती. काय तेव्हा त्यांना भूक लागली नव्हती. त्याने या नगराची राख रांगोळी केली तेव्हा या मंत्र्यांना त्याला खाण्याची भूक नव्हती. हे उघडच आहे स्वामी. या मंत्र्यांच्या शब्दांनी तुम्हाला आता बरं वाटत असेल, पण जसा काळ जाईल तसं हे शब्द भयानक विनाशाला आणि संकटाला आमंत्रण देतील. शांतपणे यावर विचार करा. रामाने सुनील पर्वतावर आपलं ठाणं उभारलं आहे.
त्यांनी बांधलेल्या सेतूवरून सागर ओलांडून तो इथे आलाय, यावर आपण विश्वास ठेवत असाल तर तो तर्क सोडून द्या. जिभेवरचा ताबा सुटल्याप्रमाणे बोलू नका. या मंत्र्यांचं अलंकारिक बोलणं कानी पडू देऊ नका. माझीही युद्धाला घाबरणारा भित्रट म्हणून निंदा करू नका. माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझ्या सल्ल्यातील योग्यता आणि निकड जाणा. आत्ताच सीतेला घेऊन जाऊन तिला क्षमा मागून रामाकडे सोपवा. यामुळेच आपण आणि लंका वाचू शकेल. मग आपण ठासून सांगू शकू की आम्ही आमच्या लोकांना विनाशातून वाचवलं. हा विजय आपल्या हातातला आहे. नाहीतर विध्वंस आणि पराजयाला तोंड द्यायला तयार व्हा. याच क्षणी तयार व्हा. तुमची कीर्ती यावतचंद्र दिवाकरव तळपत राहील. चंद्र सूर्य आकाशात तळपत आहेत तोवर आपलं नाव किळसवाणं वाटेल असं होऊ देऊ नका. अतिशय रागाने आणि पोकळ फुशारकीने रावण गरजला. प्रहस्तानी दिलेल्या पचनी न पडणाऱ्या सल्ल्यामुळे तो रागाने थरथरत होता. गर्जनेसारखा आपला आवाज चढवत त्याने प्रहस्तावर शिव्यांची लाखोली वाहिली. मूर्खा, तुला कोणीही शाब्दिक कसरत शिकवली? एवढा शहाणपणा तुला कधी आला? असं म्हणतात की बांबूच्या वनातच ठिणग्या पडतात, तसा तू माझ्या घरात जन्माला आलायस. रानटीपणे रावणाने दात ओठ खाल्ले. त्याने अतिशय घाणेरड्या भाषेत तीक्ष्ण शब्दांचा मारा केला आणि शेवटी दरबारातून त्याला लाथ मारून बाहेर काढलं. पण जाण्यापूर्वी प्रहस्ताने आपली भूमिका स्पष्ट केली. त्याने आपल्या पित्याच्या वागण्याची निंदा केली आणि अतिअहंकाराने पिता आंधळा झाला आहे असंही तो म्हणाला. रावणच राक्षस वंशाच्या नाशाला कारणीभूत होणार आहे. जो मृत्यूशय्येवर शेवटच्या घटका मोजत आहे त्याला कोणतंही औषध उपयोगी पडत नाही, अशी त्यांनी स्वतःची समजूत घालून घेतली. म्हणूनच माझा चांगला सल्ला पित्याला पटत नाही, तो स्वतःशीच म्हणाला. तो सरळ आपल्या आईकडे गेला आणि जे काही घडलं ते तिला सांगितलं. रावणाला योग्य मार्गावर आणण्यासाठी ते अधिक काही सांगू अथवा करू शकत नाहीत यावर दोघांचं एकमत झालं. म्हणून आई आणि मुलगा एकत्र बसले आणि दोघंही रामाच्या आणि त्याच्या ऐश्वर्याच्या चिंतनात गढून गेले. सुवेल पर्वतावर वानरांनी रामलक्ष्मणासाठी सुंदर तंबू उभारला. गवत, पानं, फुलं अंथरून त्यांनी त्यांच्या विश्रांतीसाठी मऊ शय्या तयार केली. ती झाल्याबरोबर राम तिथे आला आणि त्यांना आनंद देण्यासाठी शय्येवर बसला. थोड्या वेळाने तो सुग्रीवाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेला. बिछाण्याच्या दोन्ही बाजूला धनुष्यबाण सुसज्ज करून ठेवले होते. रावणाला बुकळण्यासाठी आणि मारण्यासाठी वानरांचे हात शिवशिवत होते. रामाने त्यांना परवानगी दिली नव्हती म्हणून ते अजूनपर्यंत शांत बसले होते. भाग्यवान हनुमान आणि युवराज अंगद आदराने रामाचा पाय चेपत होते. रामाच्या चेहऱ्याकडे एकाग्र नजरेने डोळे लावून धनुष्य बाण घेऊन लक्ष्मण त्याच्या पायाशीच उभा होता. यावेळी रामाने डोळे उघडून पूर्वेकडे पाहिलं. क्षितिजावर चंद्र उगवत होता. मित्रांनो, तो म्हणाला, तो चंद्र पहा, त्याच्यावर काळा डाग आहे, दिसतोय ना तुम्हाला? त्याने विचारलं. प्रत्येकाने त्याकडे पाहून डागाविषयी त्यांना जे वाटतं ते सांगितलं. पण हनुमानाने कबुली दिली, स्वामी, मला चंद्रावर कुठे काळा डाग दिसत नाही. मला फक्त आपलंच प्रतिबिंब तिथे दिसतंय. त्यामुळे आपण म्हणता तसा डाग किंवा इतर कोणता कलंक दिसत नाही. ती रात्र पहाटेपर्यंत रामाने वानरांबरोबर आनंदाने गप्पा गोष्टी करण्यात स्नेहभावाने घालवली. पहाट फुटली तसं त्याने समुद्रस्नान केलं आणि तिथे किनाऱ्यावरच संध्यावंदन केलं. त्याने सुग्रीवाच्या मंत्र्यांना आणि इतर वानरगण नेत्यांना बोलावलं आणि पुढील कार्याविषयी सूचना दिल्या. नंतर सर्वांनी एकमताने ठरवलं की वालीपुत्र युवराज अंगदाला लंकेला वेढा घालण्यापूर्वी रावणाकडे दूत म्हणून पाठवावं. रामाने अंगदाला पुढे बोलावलं आणि म्हटलं, बाळा, तू वीर, शक्तिशाली आणि सद्गुणी आहेस. तू रावणाकडे जाऊन त्याला अधिक राग न आणू देता हुशारीने आणि चातुर्याने मृदू शब्दात आणि हमी देत सल्ला द्यायचा आहे. त्याला कोणत्या शब्दात आणि कोणत्या आवाजाच्या पट्टीत काय सांगायचं त्याबद्दल मार्गदर्शन केलं गेलं. रामाच्या चरणी मस्तक ठेवून त्याने निरोप घेतला. जाताना तो म्हणाला, स्वामी, माझ्यावर कृपादृष्टी टाकून मला आशीर्वाद द्या. मी खरोखरच भाग्यवान आहे म्हणून माझ्यावर हे काम सोपवण्यात आलं आहे. हे काम करत असताना माझं काहीही होवो, माझे प्राणही आपल्या चरणी व्हायला मी तयार आहे. अंगदाचे हे शब्द ऐकून रामाचं हृदय करुणेने द्रवलं.
रामाने पुढे होऊन अंगदाला हृदयापाशी धरलं. आशीर्वादाचा वर्षाव करत आपला हात त्याच्या डोक्यावर ठेवला. मग मनात रामरूप सतत ठेवून आणि हृदयात रामाची दृढ स्थापना करून अंगदाने नगरात प्रवेश केला. वाटेत ज्या कोणी दक्ष होऊन त्याला अडवलं त्या प्रत्येकाला त्याने दूर सारलं आणि मोठा आत्मविश्वास आणि धैर्य प्रगट केलं. वाटेत रावणाच्या पुत्राशी त्याचा सामना झाला. राक्षस राजपुत्राने त्याला अडवलं आणि विचारलं, अरे ए माकडा, कोण तू, कुठून आलास? अंगद म्हणाला, मी रामदूत अंगद. यावर राक्षसाने त्याला लाथ मारायला पाय उचलला, पण अंगद त्याच्यापेक्षा फार चपळ होता. त्याने त्याला पायालाच धरलं आणि उचलून गरगरा फिरवलं आणि जमिनीवर आपटलं. ज्या राक्षसांनी हे पाहिलं ते भयभीत झाले. त्यांनी जाणलं की हा वानर प्रचंड शक्तिमान आहे. ते त्याच्यापासून शहाणपणाने दूरच राहिले. सगळीकडे बातमी पसरली की ज्या वानराने लंकेला आग लावली होती तो वानर परत आलाय. त्यामुळे सर्वत्र गोंधळ आणि घबराट निर्माण झाली. अंगदाने पाहिलं की जिथे कुठे तो वळून पाहत होता तिथे घाबरलेले रहिवासी समूह त्याच्या हालचाली घाबरून दुरूनच पाहत होते. वाट मोकळी करून द्यायला सांगण्याची त्याला गरजच पडली नाही. तो दिसला रे दिसला की राक्षस स्वतःच दूर पळत होते. शेवटी तो खुद्द रावणाच्या दरबारात निर्भयपणे शिरला. एका पहारेकऱ्याने घाईघाईने ही बातमी रावणाला सांगितली. रावणाने दूताला समोर आणायला सांगितलं आणि त्याप्रमाणे अंगदाला राक्षस सम्राटाच्या समोर उभं केलं. काळ्या रंगाचा जिवंत पर्वत असावा तसा रावण त्याला भासला. त्याचे 20 हात म्हणजे प्रचंड वृक्षाच्या फांद्या असाव्यात तसे दिसत होते. अंतःकरणात भीतीचा लवलेशही नसलेला अंगद त्यांच्यापर्यंत चालत गेला. पण उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा त्याला दरबारात प्रवेश करून पुढे होताना पाहून मनोमन थरकाप उडाला. त्यांची बधिर अवस्था झाली. रावणाने अंगदाला तो कोण आहे असं विचारलं. अंगद म्हणाला, मी रामदूत अंगद. यावर रावणाने त्याला त्याच्या भेटीचं कारण विचारलं. हे रावणा, अंगदाने सुरुवात केली, तुझा आणि माझ्या पित्याचा स्नेहसंबंध पुरातन आहे. म्हणून रामाच्या आज्ञेवरून तुला काही योग्य सल्ला देण्यासाठी मी आलो आहे. अंगदाने मृदुतेने आणि विनंतीवजा म्हटलं, तू जगज्जननी जनकपुत्रीला तुझ्या कल्याणासाठी घेऊन आलास. अहंकार, मोह आणि हाव यावर तू नियंत्रण करू शकला नाहीस. ठीक आहे, जे झालं ते झालं. निदान आज तरी या क्षणाला जर तुला तुझ्या घोर अपराधांची जाण झाली आणि मी सांगतो तसं वागलास तर राम तुला क्षमा करेल. मी जसं सांगतो तसं अविलंब वागण्याचा निश्चय कर. नाहीतर तुझ्या स्वतःच्या हातानेच तू या मातीत तुझं राज्य आणि राक्षस वंशाला पुरून टाकशील. अंगद असं म्हटल्यावर रावण उद्गारला, हे अतिदुष्ट वानरा, तू खरोखरच मूर्ख आहेस. कदाचित तुला माहिती नाही की तुझ्या देवाचा मी शत्रू आहे. तुझं नाव काय? माझा आणि तुझ्या पित्याचा काय संबंध होता म्हणालास? तुझ्या बोलण्याचे परिणाम काय होतील याविषयी अंधारात राहू नकोस. या बडबडीवर अंगद उपहासाने खदाखदा हसला. तो म्हणाला, राक्षसराज, माझं नाव अंगद, माझ्या पित्याचं नाव वाली. तुम्हा दोघात मैत्री होती. अंगदाचे शब्द ऐकून रावण स्तब्ध झाला आणि ताठरला. पण या प्रतिक्रियेतनं त्याने स्वतःला लवकरच सावरलं आणि म्हणाला, हां, आठवलं. पूर्वी या नावाचा एक वानर होता खरा. ओ, तू त्याचा मुलगा तर. वनराईतील ठिणगीसारखा तू त्यांचा नाश करण्यासाठीच जन्माला आलेला दिसतोस. रावणाच्या या उत्तेजित उत्तरावर अंगद परत एकदा मोठ्यांदा हसला आणि म्हणाला, रावणा, तुझे दिवस भरलेत. तू लवकरच आपल्या जुन्या मित्राला वालीला भेटायला जाशील. रामाला विरोध करण्याचे परिणाम काय होतात ते तो तिथे तुला सुनवेल. 20 डोळे असूनही तू आंधळाच आहेस. 20 उपांग ज्यांना कान म्हणतात त्यांचं ओझं वाहूनही तू बहिराच राहिलास. अज्ञानाच्या अंधकारात सापडून तू गर्वाने स्वतःचाच मोठेपणा सांगत हिंडतोयस. जी जमात वाचवण्याची योजना तू आखतोयस ती जमातच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे अशीच योजना आहे. पाप्या, दुष्ट, रानटी मनुष्या, अहंकाराने आंधळ्या झालेल्या राक्षसा, अशा तऱ्हेने अंगदाने दात ओठ खात त्याच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली. तेव्हा रावण ताडकन सिंहासनावरनं उठला आणि गरजला, माकडा, स्वतःचाच वंश नाश करायला निघालेल्या माकडा, मला राजकीय शिष्टाचाराचे नियम माहिती आहेत म्हणून केवळ मी तुझा उद्धटपणा सहन केला. सावधान,
माझ्या सहनशक्तीला मर्यादा आहेत. डोळ्यातून आग ओकत रावण अंगदाकडे पाहत होता, पण त्यामुळे अंगदावर काहीही परिणाम झाला नाही. त्याने रावणाला कुस्तीतपणे प्रत्युत्तर दिलं. हे राक्षसांच्या राजा, तुझ्या धार्मिकतेबद्दल, तुझ्या सद्गुणांबद्दल आणि तुझ्या राजकीय नैतिकतेबद्दल मी खूप ऐकलं आहे. तुझ्या धार्मिकतेने काय सुंदर सिद्धी मिळवली आहेत त्याचा विचार कर. दुसऱ्याची स्त्री पळवणं, तुझ्या मोठ्या भावाने कुबेराने पाठवलेल्या दूताला मारणं, ही तर तुझ्या राजकीय नैतिकतेची वैशिष्ट्य. याबद्दल बढाया मारताना तुला किंचितही लाज वाटत नाही? तू तुझ्या सद्गुणांविषयी आणि नैतिकतेबद्दल बोलण्याचं धाडस करतोस. तुझ्या राज्यात आलेल्या दूताच्या शेपटीला तू आग लावतोस आणि तरी निलाजऱ्यासारख्या म्हणतोस की तू नियमांनी बांधला गेलायस. हेच राक्षसांचं वागणं आहे. जिभेने राजकीय नीतिमत्ता हा शब्दसुद्धा उच्चारण्याचा तुला काही एक अधिकार नाही. तू नीचातिनीच पापी आहेस. न अडखळता आणि निर्भीडपणे अंगद हे बोलत असताना भरलेल्या दरबारात बसलेल्यांची भीतीने गाळण उडाली की आता भविष्यात त्यांच्यापुढे कोणतं पान वाढलंय. रावणाने आपलं बोलणं चालू केलं. तो म्हणाला, माकडा, ऐक. तुमच्या सैन्यात एकतरी पराक्रमी आहे का की जो युद्धात माझ्यासमोर उभा राहू शकेल? तुझा स्वामी पत्नीच्या विरहात दुःखाने ढेपाळलाय. तो दिवस दिवस झुरतोय नुसता आणि त्याचा भाऊ त्याची वेदना पाहून दुर्बळ झालाय. आणि सुग्रीव, तो तुझा द्वेष करतो आणि तुला विरोधी आहे, कारण त्याच्या राज्याचा तू वारसदार आहेस. नदीच्या किनाऱ्यावर भांडत असलेल्या दोन पक्षांप्रमाणे कधीतरी तुम्ही दोघेही पुरात वाहून जाल. तुम्हा दोघांचाही डोळा एकाच राज्यावर आहे. असं असताना तुम्ही माझ्या विरुद्ध मनापासून आणि यशस्वीपणाने कसे लढाल? ज्या माझ्या भावावर तुमचा एवढा विश्वास आहे असं दिसतं तो भित्रा आहे. तुमचा आणखी एक नेता जांबवंत इतका वृद्ध आहे की तो काही उपयोगाचा नाही. नल आणि नील तर काय अभियंते आहेत. त्यांना तलवार कशी धरायची तेही माहीत नाही. अंगदाने त्याचं हे उपहासगर्भ भाषण मध्येच तोडलं आणि म्हणाला, रावणा, एक लहान वानर तुझ्या नगरात आला आणि त्याने नगराची राख रांगोळी केली. हे शक्य असं कोणत्या मूर्खाला वाटलं असेल? आणि आता तुला हे सत्य आहे असं माहीत असतानाही नाकारतोयस की तो पराक्रमी योद्धा आहे. आमच्या सैन्यात तुला हरवण्यासारखा एकही योद्धा नाही असं तू म्हणालास, त्याचा माझ्या मनावर यत्किंचितही परिणाम झालेला नाही. होय, नीतिशास्त्रात नियम आहे की मित्रता किंवा शत्रुता बरोबरीच्यातच होऊ शकते. बेडकाला मारलं म्हणून कोणी सिंहाची प्रशंसा करेल का? खरोखरच रामाने तुला मारावं हे त्याच्या प्रतिष्ठेला न शोभणारच आहे. तुझ्यासारख्या अधम नीच शत्रूला मारण्याने त्याची प्रतिष्ठा खालावेल. ज्या क्षत्रिय कुळात तो जन्मला आहे त्यांचे चारित्र्याचे आणि वर्तणुकीचे नियम उच्च आहेत. तू दुष्ट, नीच, असंस्कृत, पापी आहेस. तुला मरण फक्त सामान्य माकडांच्याच हातून मिळायला हवं. रावण नैराश्याने हसला. खुंशी माकडा, तुझ्या कमरेला दोर बांधून मालक जसा आज्ञा देईल तसा तू निलाजऱ्यासारख्या इकडून तिकडे आनंदाने उड्या मारतोस आणि नाचतोस. त्यांनी शिकवलेल्या युक्त्या तू शिकतोस आणि तो आज्ञा देईल तेव्हा पुन्हा करून दाखवतोस. ज्या योगे बघ्यांकडनं मालकाला काही पैसे मिळतील. अंगदाला हा उपहास सहन झाला नाही. तो उद्गारला, तुला फक्त प्राण्यांचीच माहिती आहे असं दिसतं. परमेश्वराला जाणण्याचा तू कधी प्रयत्न केलेला दिसत नाही. देव, भाग्य, दैव याचा विचार केलेला दिसत नाही. वानरांनी तुला आणखी काही शिकवलं नाही का? त्याने तुझ्या बागांचा विध्वंस केला, त्याने तुझ्या पुत्राला मारलं, त्याने तुझ्या शहराची राख केली. होय, अजून एक पराक्रम त्याने करायचा बाकी आहे. तुला योग्य ती शिक्षा करायची अजून बाकी आहे. जे नशीब तुझ्या वाट्याला येणारच आहे त्यातून आम्ही तुला निसटू दिलं आहे. मला विश्वास होता की चांगला सल्ला आणि कठोर सत्यामुळे तुझं अंतःकरण बदलेल, पण नाही. तुला लाजच नाही. तुला पश्चात्तापाची कल्पनाच नाही. तुझ्यात नीतिमत्ता नाममात्रही नाही. सचोटीची सवय नाही. काय ही दयनीय अवस्था. अजूनही तू विभीषणावर दातोट खातोस आणि भेकड, देशद्रोही यांच्यासारख्या शिव्या त्याला देतोस. तुझ्या वजनाने तू धरणीला ओझं झालायस. जितकं लवकर तुझं नामोनिशाण मिटेल तितकं बरं. तुझ्या रस्त्यांवरून हिंडणाऱ्या कुत्र्यांहूनही तू अधम आहेस. तुझ्यातील दुर्गुण त्यांच्यात नाहीत. लवकरच तुझ्या लक्षात येईल की तुझ्याहून त्यांचं जीवन फार बरं आहे. रूढ संकेत आणि शिष्टाचार सोडून अंगदाने रावणावर शिव्यांचा वर्षाव केला.
अशा जहाल सूचना रावण शांतपणे सहन करू शकला नाही. अंगदा, लक्षात ठेव, निव्वळ शारीरिक बाहुबल आणि धैर्यावर कैलास पर्वत उचलणारा मीच तो पराक्रमी वीर आहे. ह्या रावणाने फुलं नाहीत तर फुलांप्रमाणे स्वतःची मस्तकं स्वतःच्या हाताने शिवाच्या पायावर वाहिली आहेत. खुद्द शिवाने या भक्ताची शक्ती मान्य केली आहे. सर्वात शूर वीरांच्या हृदयात धडकी भरेल असा योद्धा आहे रावण. त्याच्या चित्रानेच घबराट निर्माण होते असा हा रावण आहे. तुझी स्वतःची आणि तुझ्या आश्रयदात्यांची स्तुती करणारा तुझा बकवास बंद कर. पण अंगद थांबण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने हल्ला चालूच ठेवला. अरे ढोंगी मूर्खा, अशी बडबड करू नकोस. कोणत्या तरी चांगल्या कामासाठी तुझा श्वास जपून ठेव. रामाचं गुणगान करणारी गाणी म्हण, त्याला शरण जा. नाहीतर चेंडूप्रमाणे रामाचा बाण सध्या तुझ्या खांद्यावर असलेली तुझी मुंडकी उडवेल आणि वानर ती आनंदाने चेंडूसारखी पायाने उडवण्याचा खेळ खेळतील. मी सुग्रीवाचा दूत आहे. दुर्दैवाने मला रामाची आज्ञा नाही आणि मी त्यांची संधीही हिरावून घेऊ इच्छित नाही. नाहीतर मीच तुझा शेवट केला असता आणि तुझं धड समुद्रात फेकून दिलं असतं. ही धमकी उच्चारताना अंगदाचं रूप वाढून भयानक झालं. सिंहाप्रमाणे त्याने हाताने जमिनीवर थापट्या मारल्या. त्या ठोशांच्या आघाताने धरणी इतकी हादरली की रावणाच्या 10 डोक्यांवरील मुकुट हलले आणि जमिनीवर पडले. रावणही सिंहासनावरून गडगडला, पण त्याने लवकरच तोल सावरला. अंगदाने 10 मुकुटांपैकी 4 मुकुट उचलले आणि एवढ्या जोरात आणि इतक्या अचूक नेमाने भिरकावले की ते 4ही मुकुट रामाच्या शिबिरात रामाच्या समोरच पडले. हे अनोळखी पदार्थ पाहून तिथे असलेल्या वानरांना आश्चर्य वाटलं आणि ते एकमेकांना त्या रत्नजडित मुकुटांच्या उत्कृष्टतेचं आणि सौंदर्याचं वर्णन करून सांगू लागले. ते काय आहे ते रामाला माहीत होतं. तो म्हणाला की हवेतून येताना ग्रहण लावणाऱ्या राहू केतूप्रमाणे ते दिसत होते. इकडे रावणाने आज्ञा सोडली, बांधा त्या माकडाला, त्याला जाऊ देऊ नका, खाऊन टाका त्याला, असं म्हणत तो अंतःपुराकडे घाईने पळाला. अंगद ओरडला, धिक्कार असो तुला. एवढ्या शक्तीचा आणि पराक्रमाच्या बाता कशाला मारल्यास? जा समुद्रात जाऊन बुडव स्वतःला आणि मरेपर्यंत श्वास रोधून बैस. स्त्री चोरणाऱ्या मूर्खा, मोहांध आडमुठ्या, युद्धभूमीवर मी तुझी जीभ उपटून कावळ्यांना खायला घालेन. लक्षात ठेव. अतिशय तिरस्काराने आणि रागाने अंगद दात ओठ खात होता. रावणाने वळून दरबारातील राक्षसांना आज्ञा दिली, पायाला धरून आपटा त्याला, त्याच्या डोक्याचे तुकडे करा. यावर मेघनाद उठला आणि अंगदाच्या पायानं धरून त्याला पाडण्यासाठी खूप जोराने ओढू लागला. इतर पुष्कळ त्याला मदत करायला धावले, पण कितीही जणांनी त्याला हलवण्याचा प्रयत्न केला तरी कोणीही त्याचे पाय तसूभरही हलवू शकले नाहीत. फक्त ते खजील होऊन जमिनीवर लोळले आणि पुढे काय करावं ते त्यांना समजेना. मग देवकंटकाने ते पाय हलवण्यासाठी निरनिराळे पेच घातले, पण तोही लज्जास्पदरित्या अयशस्वी झाला. शेवटी रावण स्वतःच हे अशक्य काम करण्यासाठी पुढे सरसावला. अंगदाचे पाय धरून त्याला उचलून जमिनीवर पाडण्यासाठी तो वाकला. अंगद त्याच्या मूर्खपणाला हसला. तो म्हणाला, रावणा, नाही, हे पाय तू धरावेत असे नाहीत. शरणागत होऊन रामाचे पाय धर, ते तुला भीती आणि बंधनातनं सोडवतील. या शब्दासरशी पायावरील पकड सैल करण्यासाठी अंगदाने पाय हलवला. ती कृती रावणाला एवढी अनपेक्षित होती आणि परिणाम एवढा प्रचंड होता की रावण दाणकन जमिनीवर पडला आणि त्याची शुद्ध हरपली. त्याचं तेज आणि वैभव नाहीसं झालं होतं. लज्जा त्याच्या चेहऱ्यावर पसरली आणि तो सूर्यप्रकाशित चंद्राप्रमाणे निस्तेज आणि दीनवाणा दिसू लागला. अंगदाने त्याच्या त्या अवस्थेकडे पाहिलं आणि त्याला वाटलं की या डरपोक माणसाबरोबर आणखी संभाषण करण्यात अर्थ नाही. त्याला आठवलं की रामाने त्याला फक्त रावणाला चांगला सल्ला द्यायला सांगितलं होतं. हा माणूस चांगला सल्ला मानणार नाही. हा आपली चूक लक्षात घेऊन स्वतःला सुधारणार नाही. आपल्याच दुष्टबुद्धीला हा चिकटून राहणार. आता युद्धानेच हा सुधारेल असा विचार करून अंगदाने रामचरणांच्या पवित्र सान्निध्यात पोचण्यासाठी प्रयत्न केले. तिथे पोचल्यावर काय काय घडलं त्याचं साद्यंत वृत्त त्याने रामाला सांगितलं. रावण अंतःपुरात राण्यांच्या महालात पोचला तेव्हा लाज आणि भयाने त्याला घेरलं होतं. मंदोदरीने त्याचा म्लान निस्तेज चेहरा पाहिला. ती म्हणाली, निदान आता तरी आपला मूढ आटवादीपणा सोडा. रामाबरोबर शत्रुता जोपासण्याने राज्यावर संकट ओढवेल.
लक्ष्मणाने ओढलेली रेषा आपण ओलांडू शकला नाहीत तर त्यांना युद्धात पराभूत करण्याची आशा आपण कशी बाळगता? तुमचं बाहुबल आणि शक्ती त्यांच्या पराक्रमापुढे वाळक्या पानाप्रमाणे आहे. तुमचे अनुयायी त्यांनी पाठवलेल्या दूतावर कुरघोडी करू शकले नाहीत. मग ते या भूमीवर कोट्यावधींच्या संख्येने आक्रमण करतील तेव्हा युद्धात त्यांना पराभूत करण्याची आशा तुम्ही कशी बाळगू शकता? तुम्ही अंगदाचा पाय केसभरही हलवू शकला नाहीत आणि तरीही त्याच्यासारख्या कोट्यावधींना तुम्ही पकडून बंदी बनवण्याची आशा धरताय. हे अनुभव मिळूनही आपण अजूनही हट्टीपणाने आपल्याच निर्णयाला चिकटून आहात. ते पाहून मला अतिशय दुःख वाटतंय. आपला पुत्र मरण पावला, तुमची नगरी जळून खाक झाली, तुमचे बगीचे उद्ध्वस्त झाले, असंख्य राक्षस चेंडूप्रमाणे भिरकावले गेले आणि आपटून गेले. त्यावेळेला तुमचं कौशल्य आणि शक्ती कुठे होती? नुसत्या गर्वोद्धत बोलण्याने या वानरांना काहीही इजा होणार नाही. मंदोदरी विनंती करू लागली, स्वामी, मी हे बोलतेय त्याबद्दल क्षमा करा. रामाला केवळ मानव समजण्याची चूक तुम्ही करताय. तो या विश्वाचा स्वामी आहे. तो अजिंक्य वीर आहे. त्याच्या शक्तीची आणि पराक्रमाची तुम्हाला आधीच कल्पना आहे, हो ना? अंगदानी सांगितलेल्या घटनांवर तुम्ही स्वतःशी शांतपणे विचार करा. आठवा, तुम्ही तुमच्या शक्तीचं आणि चातुर्याचं प्रदर्शन करण्यासाठी राजांच्या मेळाव्यात जनकाच्या दरबारात बसला होतात, पण त्या शिवधनुष्याची जागा तसूभरही हलवणं तुम्हाला शक्य झालं नाही. रामाने खेळण्यातलं धनुष्य उचलावं इतक्या सहजतेने ते उचललं आणि 2 तुकडे करून बाजूला ठेवून दिलं. तुम्ही स्वतःच्या नजरेने ही शक्ती पाहिली आहे. जर अजूनही तुम्ही आपला मूर्ख हट्ट सोडत नसलात तर तुमचा नाश जवळ आला आहे याचंच हे द्योतक आहे. आपल्या बहिणीचे शूर्पणखेचं नाक कान कापले तेव्हा आपण काय करू शकलात? एवढे सर्व अनुभव मिळाल्यावरही स्वतःच्या शक्तीचं आणि पराक्रमाचं गुणगान करण्यात तुम्हाला ओशाळल्यासारखं वाटत नाही. रामाने एकाच बाणाने वालीचा वध केला. काय वाली सामान्य शत्रू होता? राम आता वानर सैन्य घेऊन सुवेल पर्वतावर थांबलाय. राम धर्म आणि नैतिकतेची साक्षात मूर्ती आहे. एरवी त्याने जो दूत पाठवला तसा दूत पाठवण्याची त्याला काय गरज होती? अजूनही तुम्ही स्वतःचा बचाव कसा करू शकाल याचा तुम्हाला सल्ला देण्याची त्याला काय जरूर होती? रामाच्या मर्जीप्रमाणे तुमचं मन वळवण्याचा प्रयत्न या दूताने केला, तरीही तुम्ही तुमची अहंकारी वृत्ती सोडत नाही. रामाला प्रेरित करणाऱ्या नीतीचं मोल तुम्हाला समजत नाही. ज्याने दूत पाठवला त्या परमपावन व्यक्तीला ज्या सद्गुणाने प्रेरित केलं ते तुम्ही समजत नाही आणि तुम्ही स्वतःच्याच राज्याच्या विनाशाचं कारण होत आहात. जो दूत दरबारात आला होता त्या अंगदाला बाहेर फेकून द्यायला तुम्ही काय करू शकलात? यापेक्षाही अधिक शक्तिमान आणि संहारक असे हजारो नव्हे लाखो वानर त्यांच्या गोटात आहेत. माझा ऐका, ही राक्षसी विकारवृत्ती सोडून द्या. रामाला शरण जा. भूतकाळात घडलेल्या गोष्टींची आठवण करून देणारे शब्द तीक्ष्ण बाणांप्रमाणे रावणाच्या हृदयाला भेदून गेले. दुसरा दिवस उजाडला. दुराभिमानाची प्रत्यक्ष मूर्ती अशा रावणाने दरबारात प्रवेश केला आणि सिंहासनावर बसला. मंदोदरी आणि अंगदाचे तीक्ष्ण शब्द त्याच्या डोक्यात घुमत होते. आकाश आणि धरतीभोवती घुमावेत त्याप्रमाणे त्याचे तर्क आणि कारस्थानं, भीती आणि योजना त्याच्या अंतःकरणात थैमान घालत होत्या. पण त्यातील कोणतीही गोष्ट योग्य वळण घेत नव्हती, कारण राक्षस कुळाच्या विनाशाची घडी जवळ येत होती. रावणाने विद्युज्जिह्व नावाच्या राक्षसाला बोलावलं आणि म्हटलं, मित्रा, तुझ्या जादूचा उपयोग कर आणि रामाचं मस्तक तसंच त्याचा धनुष्य बाण माझ्यासमोर सादर कर. ते पाहून सीतेला ते खरंच आहे असं वाटलं पाहिजे. ती दुःखात बुडाली पाहिजे. क्षणात जागेवरून उठून विद्युज्जिह्व दालनातून बाहेर गेला. त्याने रामाच्या मस्तकाची आणि धनुष्य बाणांची प्रतिकृती तयार केली. ती प्रतिकृती पाहून रावण खुश झाला. सीतेला जिथे स्थानबद्ध केलं होतं त्या अशोकवनात रावण त्या गोष्टी घेऊन स्वतः गेला. त्या सीतेसमोर धरून तो म्हणाला, सीते, ज्या व्यक्तीची तू एवढी स्तुती करत होतीस आणि ज्याच्यासाठी रात्रंदिवस झुरत होतीस त्याच व्यक्तीचं हे मस्तक आणि हा धनुष्यबाण. मी वानरांच्या झुंडीचा विनाश केला आहे. रणभूमी सोडून लक्ष्मण पळून गेलाय. हे सारं खरोखरच घडलंय याचा तुला विश्वास वाटावा म्हणून हे धनुष्यबाण आणि मस्तक मी तुझ्यासमोर आणलंय. त्याच्याकडे पहा. असं बोलून त्याने ते तिच्यासमोर ठेवलं. एका क्षणासाठी सीता दुःखार्त झाली, पण तिने स्वतःलाच आठवण करून दिली
की ते मस्तक उडवण्याचं धाडस करणारा 14 भुवनात कोणीही नाही. तिला भीती दाखवण्यासाठी ही नीच युक्ती केली आहे हे तिला माहीत होतं, म्हणून तिने साऱ्या धमक्या धुडकावून लावल्या. ती म्हणाली, रावणा, तुझा विनाश नक्कीच जवळ येऊन ठेपलाय. नाहीतर असले किळसवाणे विचार तुला सुचले नसते. रामांच्या समोर जाण्याचं धैर्य तुझ्याजवळ नाही. असं असताना त्यांना मारण्याची आशा तू कशी धरू शकतोस? ती आकांक्षा तू स्वप्नातही पुरी करू शकणार नाहीस. ही जादूची घाणेरडी युक्ती मला फसवू शकणार नाही. सीतेने रागाने रावणाचा तिरस्कार आणि अपमान केला. एवढ्यात सगळीकडून रामचंद्रांचा विजय असो, रामचंद्रांचा विजय असो अशा आनंदाच्या आरोळ्या ऐकू आल्या. सगळीकडून वानरांनी नगरात प्रवेश केला होता. रावण घाईने राजवाड्याच्या दरबारात गेला. मग विभीषणाची पत्नी सरमा सीतेजवळ गेली आणि तिने सीतेला धीर देऊन शांत केलं. ती म्हणाली, माते, हा रावण युक्तिबाज आहे आणि पळवाटा शोधतोय. रामाला इजा करण्याचं धाडस कोणातही नाही. आत्ताच वानरांच्या झुंडींसह रामानी यशस्वी रीतीने लंकेत प्रवेश केला आहे. वानरांच्या आरोळ्यांनीच लंकेच्या चिंधड्या उडाल्या आहेत. जय साईराम.